नमस्कार मंडळी, मी सुषमा तुपे पडवळ तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तुम्ही आपल्या चॅनलला जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. तर माझ्या कविता या काव्यमय सदरातील तिसऱ्या भागातील आजची कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. आजच्या कवितेचा विषय हा आपल्या सगळ्यांचाच अगदी जवळचा विषय असतो. आपल्या आयुष्यात आपल्या जवळ असणारी आपली बहीण, जी आपली मैत्रीणही असते आणि आपली सखी असते, आपल्यासाठी आपली आई देखील ती कधी होत असते. तर तिच्याविषयीची आजची ही कविता. आजच्या कवितेचं शीर्षक आहे सखी बहिणाबाई. सखी बहिणाबाई. सखी म्हणा किंवा म्हणा मैत्रीण, नशीबवान त्याच ज्यांना असते बहीण. नशीबवान त्याच ज्यांना असते बहीण. भाऊ भाऊ वा भावा बहिणीचं नातं, याहीपेक्षा प्रेमळ नातं बहिणींचं असतं. याहीपेक्षा प्रेमळ नातं बहिणींचं असतं. बहिणींमध्ये केअरिंग असते मस्त. बहिणींमध्ये केअरिंग असते मस्त, पण त्याहीपेक्षा शेअरिंग जबरदस्त. त्याहीपेक्षा शेअरिंग जबरदस्त. एकीने केलेली असते शॉपिंग, पण दुसरी करते ट्रायल आणि मॉडेलिंग. एकीने केलेली असते शॉपिंग, पण दुसरी करते ट्रायल आणि मॉडेलिंग. जेव्हा कधी ती जाते बाहेर काही आणायला, जेव्हा कधी ती जाते बाहेर काही आणायला, जे हवं ते भेटत नसलं तरीही बॅग जड असते उचलायला. जे हवं ते भेटत नसलं तरीही बॅग जड असते उचलायला. खरं तर हे नव्हतं घ्यायचं मला, खरं तर हे नव्हतं घ्यायचं मला, असं ती म्हणते की मला हे नव्हतं घ्यायचं, पण हे शोभून दिसेल माझ्या ताईला. खरं तर हे नव्हतं घ्यायचं मला, पण हे शोभून दिसेल माझ्या ताईला. जेव्हा कधी भेटतात बहिणी बहिणी, जेव्हा कधी भेटतात बहिणी बहिणी, तेव्हा त्यांना लागत नाही दुसरं कुणी. तेव्हा त्यांना लागत नाही दुसरं कुणी. त्यांच्या गप्पा टप्पा मग सुरू होतात. त्यांच्या गप्पा टप्पा मग सुरू होतात. आणि संपेस्तोवर बाकी सगळे झोपी जातात. आणि संपेस्तोवर बाकी सगळे झोपी जातात. खरी मजा तर तेव्हा असते, खरी मजा तर तेव्हा असते, जेव्हा सासरहून ताई माहेरपणास येते. जेव्हा सासरहून ताई माहेरपणास येते. गप्पांचे मग फड रंगतात. गप्पांचे मग फड रंगतात. आणि मज्जा मस्तीची फुलपाखरे बहरतात. गप्पांचे मग फड रंगतात आणि मज्जा मस्तीची फुलपाखरे बहरतात. मग किती वाजलेत, किती काही वेळ झालाय, त्याचं काही भान राहत नाही त्यांना. मज्जा मस्तीची फुलपाखरे बहरतात. संसार व नोकरी यामध्ये उसंत भेटत नसते. संसार व नोकरी यामध्ये उसंत भेटत नसते. मात्र बहिणींची मस्ती शाळा ऑनलाईनच भरते. मात्र बहिणींची मस्ती शाळा ऑनलाईनच भरते. मिंत्रा ॲमेझॉनवरच शॉपिंग होते. मिंत्रा ॲमेझॉनवरच शॉपिंग होते. बाकीचं गॉसिप्स मग व्हॉट्सॲपवर चालते. म्हणजे कुठलंही शॉपिंग ॲप ओपन झालं, एखादी गोष्ट आवडली की एकमेकींना त्याचं पिक्चर्स शेअर करणं होतं आणि मग त्याच्यावरच शॉपिंग केली जाते. आणि मग बाकीचं काही बोलायचं असेल तर मग व्हॉट्सॲपवरती सुरू असतं. बाकीचं गॉसिप्स मग व्हॉट्सॲपवर चालते. आणखी एक गोष्ट फार असते महत्त्वाची, सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे आता. आणखी एक गोष्ट फार असते महत्त्वाची. आईची मग कंप्लेंट मावशीकडे असते करायची. आईची मग कंप्लेंट मावशीकडे असते करायची. म्हणजे जर एखाद्या दिवशी चुकून फोन करायचा राहिला तर लेकरू आईला आठवण करून देतं, आज मावशीला फोन नाही केला. मग लक्षात येतं आईच्या पण की चला आज काहीतरी आहे, मावशीकडे कुठली तरी तक्रार होणार आहे. आणखी एक गोष्ट फार असते महत्त्वाची आणि आईची कंप्लेंट मग मावशीकडे असते करायची. लाडोबांचे लाड पुरवण्यात तीही असते हौशी. लाडोबांचे लाड पुरवण्यात तीही असते हौशी. म्हणूनच तर हवी असते हक्काची मावशी. म्हणूनच तर हवी असते हक्काची मावशी. तर कशी वाटली ही कविता? मला वाटतंय की तुम्हाला ती रिलेटेबल झाली असेल. आणि जर झाली असेल तर मला नक्की कळवा. तुमचे अभिप्राय माझ्यापर्यंत पाठवा. मी तुमच्या प्रतिसादाची, तुमच्या अभिप्रायाची वाट पाहतीये.
आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की अवश्य सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र अवश्य करा. चला तर मग भेटूया पुढील भागामध्ये अशाच एका सुंदर आणि नवीन कवितेसह. तोपर्यंत नमस्कार.